या अयोध्येमधले एक वानर ज्यानं मला लग्नाचं वचन दिलंय आणि लग्नाचं वचन देऊन ते वानर पळून आलंय, ते पूर्ण केलेलं नाही. रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, रडू नकोस, प्राण जाई पर बचन न जाई. तुला त्याच्याबरोबर तू ओळखशील ना, मी त्याच्याबरोबर तुझं लग्न लावतो, शब्द माघारी घेणार नाही. ते म्हणजे तू ओळखतीस का, कारण इथं 18 पद्म वानर आहेत, ओळखशील का? तो ओळखती. हनुमंतरायला जीवा जीवाला बरं झालं का, आता लाईन मध्ये उभा राहायचं, हिला काय आपण ओळखायला येतोय, कारण सगळे वानर एकसारखेच आहेत दिसायला. रामचंद्र प्रभूने सांगितलं, एक साथ सावधान, सगळे वानर एका लाईनीत उभा राहा. हनुमंतराय सुद्धा उभे राहिले. काय हिला ओळखा येतं, एवढ्या ती कुठं ओळखत असते का? सगळे वानर एका लाईनीत उभे राहिले. ती तोंडाकडून शिरलीच नाही, ती शिफ्टीकडून शिरली. शिफ्टीत बघत गेली आणि बरोबर ज्या शिफ्टीत घंटी, ती घंटीवाला ओढून काढला. आता हे वानर प्रभू म्हणले, हनुमंता तुम्ही काय करणार? म्हणले, प्रभू फुलं मिळत नव्हती, स्वामी काजे तू सादर. आतापर्यंत असं काम नाही की मी केलं नाही, आणि फुलं जर आणली नसती हिला म्हणून फुलासाठी वचन दिलं. प्रभू म्हणले, मला काय माहित नाही, मी तिला वचन दिलंय, तू ओळखलं की तू त्याच्याशी लग्न लावून देणार. प्रभूंना हनुमंतराय म्हणाले, आता कसा स्वीकार करू? नाही म्हणले, आता माझं वचन मोडता का? प्रभूचं वचन, स्वामी काजे तू सादर. हनुमंतराय म्हणले, बाई शेपटी माग आहे, हा इकडच्या घरात काय तुला जागा नाही, पण एकच जागा तुला आहे, ती माझ्या गळ्यात जागा आहे. म्हणून रुटीची माळ, ती रुई देवी आहे, म्हणून हनुमंतरायाच्या गळ्यामध्ये रुटीची माळ 11 पानांची. त्याचं कारण आहे 11 रुद्र या ठिकाणी हनुमंतरायाचे काय आहेत? अवतार आहेत. म्हणून याच्याकरता जगद्गुरु तुकोबराया हनुमंतरायाला का शरण जातात? 2 वेळा का शब्द वापरतात? शरण शरण जे हनुमंता मा आलो राम दूता काय मददाव्या सुबटा शुरानी धीर स्वामी काजे तू सादर काय भक्तीच्या त्या वाटा मददाव्या तुका म्हणे रुद्राम अंजनीची या कुमरा काय भक्तीच्या त्या वाटा मददाव्या सुबटा. अंजनीची या कुमारा सुद्धा फार ऐकण्यासारखं आहे, म्हणून कधीतरी बघू. मी दुकानदार साहेबांना सांगितलंय, हनुमान पुराण नावाचं पुराण आहे, उपपुराण. आपण ते उत्तर भारतातलं हिंदीमध्ये आहे, पण आपण मराठीत केलंय, ते लिहून काढलंय. हनुमान पुराण, ज्याच्यामध्ये हनुमंतरायाच्या 4 भावांचे वर्णन आहे, हनुमंतरायाचं बरचसं वर्णन आहे. कधीतरी तेही आमच्या वेळेवरती, कारण कीर्तन आणि कथा दोन्हीनं व्यस्तता सध्या चाललेली आहे, म्हणून कधीतरी हनुमान पुराणाची कथा या पुंधवडी नगरीमध्ये आपण आपल्या वेळेवर निवडून या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करू. खरोखर सर्वांवरती हनुमंतरायाची कृपा व्हावी. सर्व गुणीजन, गायक मंडळी, आमचे सुनील महाराज असतील या ठिकाणी, आबा असतील, आमचे अनिल मामा असतील, सुनील मामा असतील या ठिकाणी, आमचे निकट महाराज असतील, दुसरे असणारे आमचे या ठिकाणी ननवरे महाराज असतील, सोगावकर मंडळी असतील, पुंधवडी, अंजनडोह, उमरड आणि पंचक्रोशी, इथून विहाळ या पंचक्रोशीतून आलेली सर्व मंडळी, आमचे किशोर महाराज यांची गोड अशी मृदंगाची साथ, सुंदर अशा पद्धतीची सांस्कृतिक टीम, दोन्ही परिवारातले सर्व अन्नदाते, हनुमंतराय त्यांना यश कीर्ती आयुर आरोग्य संपदा सर्व काही बहाल करो. म्हणून मी बऱ्याच वेळा या ठिकाणी येत असतो सेवेला, परंतु माझा जो परिचय आहे आपल्या करमाळा तालुक्यामध्ये, रामचंद्र प्रभूंनी धाराशिव मध्ये जो अवतार घेतला रामचंद्र प्रभूंनी, म्हणून रघुराज हे नाव ज्या साधूला ठेवलं, आमच्या घराण्यामध्ये हनुमंतरायानं आमच्या घराण्याची चोपदार म्हणून आजही सेवा आहे. आमच्या चोपदाराच्या घराण्यात, आज तुम्ही बिटरगावला कधीतरी या, आमच्या चोपदाराच्या घराण्यामध्ये आजही एक ब्रह्मचारी राहतो. कुणालाही विचारा, राखुंडे नावाच्या अण्णावात आमच्या बिटरगावला एक बिगर लग्नाचा राहतो. 10 पिढ्या झालं, काही कारण नाही, पण मनाने बिगर लग्नाचा राहतो. कारण हनुमंतरायांनी दोंडोपंत नावानं आमच्या घराण्याची सेवा केलेली आहे. कारण रघुराज महाराज रामचंद्र प्रभूचा अवतार आहेत. त्यांचं चरित्र 29 जुलै 2026 गुरुपौर्णिमा, जगाचा मालक 5 ठिकाणी जातो, आरण, लवूळ, धामणगाव, कर्जत, गोदरनाथ महाराज, आणि 5वं ठिकाण आहे बिटरगाव. आषाढी गुरुपौर्णिमेला देव
वर्षातून 3 वेळा आमच्या घरी येतो. आषाढी, कार्तिकी, वैशाखीचा महिमा किती. 3 वारीला देव आमच्या घरी असतो. रामचंद्र प्रभूंनी अंश रूपाने अवतार धारण केला. रामनवमी दिवशी रघुजी बाबांचा जन्म झाला. चरित्र मी तुम्हाला या ठिकाणी पोहोच करेल. अशा साधूंचं कधीतरी दर्शन करायला श्री क्षेत्र बिटरगाव नगरीला या, एवढीच विनंती करतो. पुन्हा एकदा सर्व पुनवडी ग्रामस्थ, बजरंग बली अन्न क्षेत्र मंडळ असेल, सर्व ग्रामस्थ असतील, विशेषतः नव्हे एकल्याचा खेळ म्हणून मेळ जमविला आणि या सगळ्याला नियोजित करण्याकरता सर्वांचा परिचय ज्यांना आहे, ज्यांना सर्वजण ओळखतात, आमचे रघुनाथ दादा या ठिकाणी राऊत दुकानदार म्हणून ज्यांना ओळखलं जातं, त्यांचाही या ठिकाणी योगदान हे नियोजित करण्याकरता समस्त ग्रामस्थ, सर्व माता भगिनी, अबाल वृद्ध सर्वांच्या चरणावर विनम्र अभिवादन करतो. आणि या ठिकाणी स्वामी रघुराज माऊली हनुमान बजरंग बली रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम। ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम।